नाव सांगायचंय आपण. ओपनिंगची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते ती रवी आणि तुषार. गोलंदाज मार करते गोलंदाज तैयार रोशन. स्ट्राइकला रवी, नॉन स्ट्राइकला तुषार. चला पंच लगेच सामना सुरुवात करा. या वेळेला शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. वाईट चेंडू, पंच वळतील अतिरिक्त धाव. खराब चेंडू. पुन्हा एकदा तयार. यावेळेस हलक्याच्या हाताने पुश. थर्ड अंपायरची मागणी. एलबी अंपायर कसली. अंपायर बॉलर मध्ये आलाय. समजत नाही काहीच. तुमचा निर्णय कळवा आम्हाला. यस नॉट आउट असेल. एक धाव लेग बायच्या स्वरूपात. पुन्हा एकदा तयार रोशन. स्ट्राइकला तुषार, नॉन स्ट्राइकला रवी. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. जमलं नाही तुषारला. येतोय हा निर्धाव चेंडू. वाह गोलंदाजी मारतो गोलंदाज तयार रोशन. काय गोलंदाजी करतो. कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी रोशन. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तुषारला काही चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडू.
यावेळेस हलकाच्या हाताने पोहोच डायरेक्ट हिटचा मास येतो. निर्धाव चेंडू, लगोलग 4 निर्धाव चेंडू येतात. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी. या वेळेला चेंडूला पाठवला झेल होतो ड्रॉप. मिस फिल्डिंग. पहिल्या षटकात ते समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर होते 4 या अंकावरती. दुसऱ्या षटकात आणण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार. प्रदेश उद्देश स्ट्राइक ऑन ला होता रवी, नॉन स्ट्राइक ला तुषार. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 4 या आकड्यावरती पोहोचून बसले. यावेळेला उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक असतील, कुठल्याही प्रकारची चूक नसेल. रवीला परतावं लागतं बॅक टू द पवेलियन. रोशनकडनं कुठल्याही प्रकारची चूक नाही आणि फलंदाज बाद बॅक टू द पवेलियन. रवीला परतावं लागतंय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो अंकुश. रवीची जागा भरून फलंदाज अंकुश. स्ट्राइक ऑन ला अंकुश असतील, गोलंदाज उद्देश. यावेळेचा डायरेक्ट हिटचा प्रयत्न फसलात. एकच धाव. आतापर्यंत 2 चेंडू झालेत. 2 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली. उद्देश गोलंदाजनी पुढचा चेंडू गोलंदाज टाकण्यासाठी उद्देश सज्ज. शॉर्ट ब्लिंकचा बॉल होता, त्याला पाठवलाय. 1 बाउन्स फॉर द लाईन. हा चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्थिर होते 9 या आकड्यावर. पुन्हा एकदा फलंदाजावर तुषार असतील, गोलंदाज उदेश. यावेळी जवळ पुश केला. चेंडू चाललाय नो मॅक्स रिजन मध्ये. एकच धाव. एका धावेने समाधान मानावं लागेल दात्रीचवाडी संघाला.
स्ट्राईक आउट असेल, स्ट्राईकला असेल आता अंकुश. या वेळेला चेंडू चाललाय कुठल्याही प्रकारची 1 बाउन्स फॉर द लाईन. चौकार असेल. यस. रोशनच्या हाताला पुश करून चेंडू चाललाय फॉर द लाईन. चौकार. अंकुशच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळाला आपल्याला. या वेळेला पुन्हा एकदा झेलची संधी. नो मॅच रिझन मध्ये फटका फसलाय पण जमलं नाही. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट. तिसरी धाव असेल. 2च धावा. दोन षटकाच्या धावसंख्येत धावा झाल्यात 16 या आकड्यावर. तिसऱ्या षटकात खेळण्यासाठी गोलंदाज तयार. अनिकेत तिसऱ्या षटकात आणण्यासाठी सज्ज. यावेळेस वाईट चेंडू. पंच वळतील. यावेळेला बाय तिकीटचा बॉल चेंडूला पाठवलाय. 1 बाउन्स फॉर द लाईन. चेंडू चाललाय चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्थिर होते 21 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर 21. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकलाय. पुन्हा एकदा सज्ज. अनिकेत. या वेळेला पुन्हा एकदा फटका फसलाय. नो मॅच रिझन मध्ये चेंडू क्षेत्रक आहे. झेल मात्र कुठल्याही प्रकारची चूक नसेल. तुषार बॅक टू द पवेलियन. तुषारला परतावं लागतंय. त्याची जागा भरून फलंदाज प्रवीण. स्ट्राइक और स्ट्राइकला असेल प्रवीण. यस पंच आमच्याकडे लगेच कळवा तुम्ही. ओके. चला आपला बॉलर असेल अनिकेत आणि मारा करेल प्रवीण. पाहूया आता. उंचावरून टोलवण्याचा प्रयत्न. बॉल होतोय बीट. प्रवीण काही समजत नाही. बॉल येतोय तसा जातोय.
बॉलर आणि एस्टेरॉकस या दोघांमध्ये चालू आहे तो सामना. पाहूया आता पुढील चेंडू प्रवीणसाठी. उंचावरून मारण्याच्या प्रयत्नात तिथे तो फिल्डर फेकतोय तोपर्यंत एकच धाव पूर्ण. 1 धावेने धावसंख्येची वाढ होते ती 22. स्ट्राईकला असेल तो अंकुश. उंचावरून मारण्याचा प्रयत्न आणि पाहूया क्षेत्ररक्षण होते झेल खाली आणि अंकुश होते झेल बाद. आता अंकुशची जागा भरून काढण्यासाठी कुठला नवीन बॅट्समन जाते तो पाहूया आपण. अंकुश टू बॅक टू पव्हिलियन. अंकुशची जागा भरून काढण्यासाठी जाते तो अर्जुन. चला आता बॅट्समन तयार आहे तो अर्जुन. पाहूया ओव्हर समाप्त. धाव संख्या झाली ती 22. पाहूया आता चौथा बॉलर कोण असणार तो. पांड्याला गोलंदाज ट्रॅकवर. शेवटची ओव्हर कशा प्रकारे हाताळली जाते. थोडासा फंबल लगेच धाव चोरली जाते. प्रवीण वेगाने निघालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रवीण निघालाय. इथे थोडासा झाला फंबल. लक्ष नव्हतं अर्जुनचं आणि इथे मात्र थोडासा गलपटला आणि लगेच मात्र बाद. नवीन फलंदाज मैदानात आलाय. पाहूया स्ट्राईकला फलंदाज प्रवीण. हा बॉल इथे झेल उडालाय. प्रवीणचा झेल मात्र टिपला देखील जातोय. चांगली कॅच. अगदी पाहायला गेलं तर इथे मात्र धक्का क्रमांक लागत असताना टीम दात्रीची वाडी संघाला 5वा नवीन फलंदाज दिनेश मैदानात चाललाय. प्रवीणची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज. शेवटची ओव्हर अगदी चांगला ओव्हर टाकला जातो. या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा जमवाव्या लागतात. स्लॉगवरचं षटक, हाणामारीचं षटक आणि त्या षटकामध्ये मात्र थांबून ठेवलं जाते फलंदाजी करत असताना दातीरची वाडी संघाला.
पुढचा बॉल पाहूया कशा प्रकारे मात्र फेकला जातोय. नवीन फलंदाज मैदानात आलाय. यावेळेस बॅटची कडा एसटी रक्षक झेड खाली चुकी नसेल. बॅक टू बॅक तिसरा विकेट. गोलंदाज पांड्या पाहतोय पण चांगली गोलंदाजी करत असताना कमबॅक केला जातो या ओव्हर मध्ये. 27 धावा धाव फलकावर. आतापर्यंत चांगली ओव्हर दाखवत असताना टीम घुटेवाडी अगदी दूरवरचा प्रवास करून या खाराव क्रिकेट नगरीत मात्र एंटर झाली आहे आणि 24 बॉलचा पहिलं सत्र मात्र इथे समाप्त झालंय. दाफळकर धावा लावला जातात 27. त्याच्यामध्ये 4 धावा ऍड केल्या जातील. एकतीस धावा धावफलकावर 32 धावांचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल. येणार 24 बॉल आणि बनवतात विजयासाठी 32 धावा टीम घुटेवाडी संघाला. सलामीची जोडी मैदानात एंटर झाली आहे. आपण पाहू शकाल टीम घुटेवाडी संघाची रोशन आणि उद्देश. गोलंदाज ट्रॅकवर पिवनचा षटक हाताळण्यासाठी बॉलर आलाय अर्जुन. 24 बॉल बनवायचे विजयासाठी 32. पाहूया दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. फुलटॉस बॉल दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मधून बॉलला कव्हर करेल. सी गणेश झालाय टीम घुटेवाडी संघाचा 1 धावेने. पुढचा बॉल कशा प्रकारे फेकले जाते. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 23 बॉल 31 ची गरज. एका बाजूला ओम साई दात्रीचवाडी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान घुटेवाडी. अगदी दूरवरचा प्रवास करून या खाराव क्रिकेट नगरीमध्ये एंटर झालाय टीम घुटेवाडी. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉल खाली. पहिल्या टप्प्यावर बॉल इन ऍक्शन मध्ये उचलून फेकेल. तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव. चांगली ओव्हर टाकावी लागेल. पिवनचं षटक चांगली फलंदाजी करावी लागेल. एक बॉल दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. एका बाजूने बॉल डॉट काढायचे आणि दुसऱ्या बाजूने धावा जमवायचे आहेत. पाहूया पुढचा बॉल. गोलंदाज अर्जुनचा. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला फलंदाज रोशन. इथे मात्र स्ट्रिकरवर जाऊन बॉल आदरलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉल खाली. चांगलं क्षेत्ररक्षण. इथे मात्र चांगला थ्रो देखील आहे. पुढचा बॉल यावेळेस खोदून काढलाय. बॉल चाललाय कव्हरला.
बाउंड्री लाईनच्या पलीकडे रन स्मिती 4 उद्देशच्या बॅटमधून आलाय चौकार. पुढचा बॉल उद्देशसाठी हा बॉलला खोदून काढला. पुढचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका आणि बॉल चाललाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. रन स्मिती 6 धमाकेदार षटकार. चौकार आला त्यानंतर षटकार दाखवला जातो. पहिल्या ओव्हर मध्ये अतिशय धावांचा वेग वाढवला जातोय. 13 धावा धावफलकावर. पुढचा बॉल गोलंदाज अर्जुनचा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली जाते मैदानात. इथे मात्र हा बॉल झालाय फाईन लेगला बीट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आल्यानंतर ओव्हरचा शेवट गोड करत असताना हालाय चौकार. चला लगेच पाच बाहेर काढायचे. टीम मीटिंग नका. आता मात्र समीकरण 18 बॉल आणि बनवायचे 15 धावा. पुढचा बॉल यावेळेस फक्त दिशा दिली. चांगले क्षेत्ररक्षण आहे. रामदास होता बॉल खाली. शॉट फाईन लेगला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. नवीन गोलंदाज तुषार गोलंदाज ट्रॅकवर पहिला बॉल चांगला फेकलाय. डॉट आलाय. पाहूया हा बॉल कशा प्रकारे फेकला जाईल. 17 बॉल 15 ची गरज. ही ओव्हर निर्णायक टाकली जाईल का. शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच येईल का. पाहूया पुढचे बॉल. हा बॉल स्वतःच्या फायतोमध्ये अडवायचा होता. बॉलला खेळून काढलाय. प्रवीण बॉल खाली. फंबल झाला पण एकच धाव असेल. बॅकअप चांगला आहे. थोडासा खराब होता. नंतर एकच रन. स्ट्राईकला आणला जातो फलंदाज उद्देशला. ज्याचा बॅटमधून चौकार षटकाराची आतिषबाजी झाली. धावांचा पाऊस पडलाय. तोच फलंदाज यावेळेस स्ट्रायकिंग एंडला. पाहतोय आपण उद्देश. पुढचा बॉल. इथे मात्र झेल उडाला. झेल खाली क्षेत्ररक्षक. इथे मात्र मुसंडी मारायची होती. बॉल मात्र जमिनीला दान. झेल सुटलाय. जीवदान मिळालंय फलंदाज उद्देशला. हा झेल घेतला असता तर मात्र थोडीफार सामन्यात मजा आली असती. कारण सलामीला आलेला फलंदाज एका बाजूने मात्र धावांचा वेग वाढवतोय. मैदानात उद्देशला पाहतोय. षटकार चौकार आलाय. त्याच्यात मात्र झेल सुटलाय. कॅच सोडली आहे की मॅच सोडली. येणार काल मात्र सांगून जाईल. बॉल यावेळी समान लोचन कक्षेला सलामी देत असताना हा आलाय दमदार चौकार. चांगली मात्र फटकेबाजी होतीये. अगदी दोन्ही फलंदाजांचा मानस पाहिला तर लवकरात लवकर मॅच संपवण्याच्या घाईत दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार षटकाराची आतिषबाजी पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर बाजूला फटके खेळले जातात. पंच वरून सांगतात यस इट इज वाईट. खराब बॉल. वाईट बॉलची सांगता. पुढचा बॉल. गोलंदाज तुषार रिव्हर्स अटॅक खेळलाय. दुधारी तलवारीचा वापर. बॉल चालाय थर्डमॅन रिझनला. रन्स मिळतील 4. जमिनीला आग लावत कार्पेटला घासत पुसत हालाय चौकार. पुढचा बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज तुषार. 4 धाबीची गरज. 13 बॉल. यावेळेस स्कूप केलाय. बॉल चालाय विजयी चौकार. हार्ड लक टीम दातीचवाडे.